नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आजची रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल रेसिपी. तर उन्हाळा हाय म्हणल्यावर सगळ्यांना गारगार असं पिऊ वाटतं, खावं वाटतं. तर आपल्याला पिण्याचा पदार्थ तयार करायचा आहे आणि खाण्याचा पण. म्हणजेच त्याला तुम्ही कुल्फीसारखं खाऊ शकता आणि ज्यूस करून पिऊ पण शकता. तर चला प्रोसेस सांगते मी तुम्हाला काय काय घेतलं आणि कशाचं काय काय बनवायचं आहे. इथं बघा घेतलं मी साखर थोडीशी, इथं आपला चाट मसाला येतं, हे 2 प्रकारचं चाट मसालाच आहे आणि इथं पुदिना आहे बघा. आता ही आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे. तर ही आहे आंबा आंब्याला मी धुवून घेतलं, वरचं साल्ट शिलून घेतलं आणि अशा फोडी करून घेतल्या त्या. आता हे आपल्याला दोन्ही पण प्लेटातलं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घ्यायचं आहे. चला मग आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेऊया. आता ही ह्या प्लेटातला आंबा झालं बघा, असं बारीक केलं मी. आता ह्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं. आता हे सगळं एकजीव करूया. आता ही चहाची ग्लास आहे ही माझ्यापाशी होती. परत ही पण कांड्या आणलेल्या होत्या, म्हणलं ह्याचा कुठं तरी उपयोग करून घ्यावा. तर चला ह्याचा उपयोग काय ते सांगते तुम्हाला. आता मी अशा प्रकारे मांडून घेतले बघा. म्हणजे सगळ्यांकडं कुणाकुणाकडं असतंय तसलं कुल्फी बनवायचं, पण आपल्याकडं नाही. मग ही घरेलू जुगाड केला आहे. कुल्फीची कांडी तर आता वाकडी राहणार आपली, फक्त अशी नाही राहणार, अशी राहणार, पण कुल्फी तयार होणार. तर चला त्याच्यात आपण आता हे वाटलेलं भरून घेऊया सगळ्या ग्लासात. चला आता हे भरून घेऊया ग्लासात. चमचा असताना वाकडे केलं सांडलं. चला तर मग अशा प्रकारे मी भरून घेतले ते सगळं ग्लासामध्ये. आता हे कांड्या बी आपल्या अशा सरळ थांबले त्यामुळं टेन्शन नाही. एखादं व्हायलंय वाकडं, पण असं कसं तर आपल्याला खायचंच आहे. झालं बाद झालं होय, आपलं कुल्फी तयार झाली, बाद झालं. आंब्याची कुल्फी, मँगो चटपटा मँगो. तर आता ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. चला आता फ्रीजमध्ये ठेवून घेतले. बर्फ झाल्यावर तुम्हाला दाखवते खाताना. काय चाललंय लपून लपून खायला व कुल्फी किती मग अशी मी म्हणलं बघा झाली का तयार का है ना. मी सगळी रेसिपी दावलेली आहे. हां, ते फक्त म्हणलं कोण खातंय गपचूप चोरून तेच बघायचं होतं मला, है ना. आंबट गोड आणि खट्टा मिठ्ठा. सॉरी, दोन्ही सेमच झालं. चांगलं एक नंबर पांढरा मसाला. हां, आंबट गोड आणि थोडंसं तिखट असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे. इथं आत्या बी खायला लागले त्या. आता मी बी घेतले. ही खाताना बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या बी. तर अशीच कुल्फी तुम्ही बी ट्राय करा आणि कशी वाटते नक्की सांगावं का. मी बी घेतले इथं. चलो टाटा बाय बाय. आमची रेसिपी कशी वाटली सांगा.